सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त पुरोगामी विचार मंच नाशिकच्या वतीनं व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आजचं हे तिसरं व्याख्यान आहे आणि आजच्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संस्कृती. सुरुवातीलाच मी आमचे मित्र कणकवलीचे प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम, मारुती कसाब, रवींद्र सुरवसे या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला या व्याख्यानासाठी बोलावलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर बोलण्याची संधी दिली. पुरोगामी विचार मंचच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिवसापासनं म्हणजे 11 एप्रिलपासनं ते 30 एप्रिलपर्यंत ही व्याख्यानमाला चालणार आहे. 11 एप्रिलला मी कॉम्रेड अशोक उफाळे साहेबांचं प्रास्ताविक ऐकलं आणि त्यांच्या प्रास्ताविकातनं पुरोगामी विचार मंचची मला ओळख झाली. खूप चांगलं असं प्रास्ताविक त्यांनी 11 एप्रिलला मांडलेलं होतं. पुरोगामी विचार मंचच्या वतीनं ही जे व्याख्यानं होत आहेत अँड आय एम हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस फोरम. हा बॅलन्स जो ठेवलेला आहे पुरोगामी विचार मंचनं, त्याचं मला अतिशय असं कौतुक यासाठी वाटतं की नाशिकवरनं ही चालणारी व्याख्यानमाला आमच्या लातूरपर्यंत म्हणजेच कर्नाटकच्या बॉर्डर असणारा हा आमचा जिल्हा, तिथून सांगलीचं आटपाडी, जळगाव अशा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ही व्याख्यानमाला चालते. आणि या व्याख्यानमालेचे उद्देश पुरोगामी विचार मंचचं कार्य, त्यात कार्यरत असणारे डेडिकेटेड वर्कर्स या सर्वांचा परिचय त्या प्रस्तावनेमध्ये झालेला आहे. विशेषतः मला याचा आनंद वाटला की पुरोगामी विचार मंचच्या एका कार्यक्रमाला प्रसिद्ध विचारवंत आणि मी स्वतः असं मानतो की बाबासाहेबांच्या साहित्याचे विचाराचे भाष्यकार, अभ्यासक डॉक्टर रावसाहेब कसबे सर आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी एक रिमार्क दिला की बौद्धवाड्यातनं ही चळवळ बाहेर आलेली आहे. याचाही मला आनंद वाटलेला आहे की मी या ठिकाणी कबूल करतो. बांधवांनो, करोनाच्या काळामध्ये अनेक मंच, अनेक संघटना, अनेक संस्था ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला चालवत आहे आणि पुरोगामी विचार मंचच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गेल्या वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर, विचारावर जवळपास 100 व्याख्यानमाला घेतल्याचं मी ऐकलेलं आहे. आणि विचाराचा जागर हे पुरोगामी विचार मंच करत आहे. म्हणून मी सुरुवातीला त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा पण देतो. आणि भविष्यात पुरोगामी विचार मंचचा आणखीन काय आम्हाला योगदान देता आलं तर त्याच्यात मला आनंदच वाटेल. बांधवांनो, आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ह्या करोनाच्या काळामध्ये आपण हा जो विचाराचा जागर करत आहोत ही फार महत्त्वपूर्ण आणि मौलिक गोष्ट मला वाटते. 11 तारखेपासून 30 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 20 व्याख्यानं एकटं पुरोगामी विचार मंच चालवतं आणि ते महाराष्ट्राभर पसरलेलं आहे. असे अनेक मंच असतील, संस्था असतील जे बाबासाहेबांच्या, महात्मा फुल्यांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा आणि इतर बहुजन जे आपले महापुरुष होते त्या सर्वांचा विचार जनतेपर्यंत पोहोचवत आहे. माझ्या विषयाच्या बाबतीमध्ये हा जो विषय निवडलेला आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संस्कृती, आपल्याला मी अकॅडमिक लेवलवर जास्त नेणार नाही, परंतु घटनात्मक संस्कृती म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड कल्चर, आर कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज इन इंडिया अंडर थ्रेट, अशा काही गोष्टी जे आपण आज चर्चा करणार आहोत. खरं तर या देशामध्ये सर्वाला माहीत आहे, मी नव्यानं सांगत नाही काही, की दोन संस्कृतीचा संघर्ष चाललेला आहे आणि बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये केलेला आहे. क्रांतीनंतर प्रतिक्रांती कशी होते याचा उल्लेख सविस्तर हा त्या ग्रंथामध्ये आहे आणि जे इच्छुक आहेत त्यांनी तो ग्रंथ अवश्य वाचावा. आपल्याकडे जी संस्कृती आहे, राज्यघटनेमध्ये जी आलेली संस्कृती आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे बाबासाहेबांनी संस्कृती आणलेली आहे, ही संस्कृती आपल्याला ठळकपणाने भारताचं जे प्रिॲम्बल आहे, भारताचे जे मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि हे जे सांस्कृतिक मूल्य जे आहेत, हे जे व्हॅल्यूज आहेत घटनेमध्ये आलेले, हे आपल्याकडे जी संस्कृती समजली जायची त्याच्या अगदी विरुद्ध आहेत. आणि म्हणून पॉलिटिकल सोशिओलॉजीमध्ये असं मानलं जातं, ज्याचा अभ्यास अनेक अमेरिकन विचारवंतांनी केलेला आहे, राजनैतिक संस्कृती राजनैतिक व्यवस्था के लिए वही है जो संस्कृती सामाजिक व्यवस्था के लिए है. आणि म्हणून जे सामाजिक संस्कृती आहे, जी राजकीय संस्कृती आहे, ही एकच मानली जायची पूर्वीच्या काळामध्ये. आणि आजही भारतामध्ये लोकतंत्र के रूप में कुलीन तंत्र देखा जाता है. याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या दोन संस्कृती आहेत, दोन संघर्ष आहेत विचारांचे, त्या दिवशी 11 तारखेला कॉम्रेड उपाडे साहेबांनी चांगला उल्लेख केला की शत्रू कोण मित्र कोण याची चांगली व्याख्या त्यांनी स्पष्ट अशी सांगितलेली आहे. आपल्याकडे सुद्धा मूल्याचा संघर्ष आहे, फेथ वर्सेस रिझन आहे, फ्रीडम वर्सेस रिलिजन आहे, लिमिट्स ऑफ द स्टेट मशिनरी वर्सेस राईट्स ऑफ द सिटीजन आहे, सिटीजनशिप आहे, आयडेंटिटी आहे, मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटिझम आहे. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. बांधवानो, मी काय गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो की आपल्याकडे जी संस्कृती आहे, की आपल्याकडे जी स्वीकारलेली राज्यव्यवस्था आहे, ही नवीन आहे भारतासाठी. म्हणजे आपला जो इतिहास आहे स्वातंत्र्यापूर्वीचा आणि त्याच्यापूर्वीचा, हा विषमतेचा इतिहास आहे. विषमतेवर आधारित असलेली वर्णव्यवस्थेचा आपल्याकडे हा इतिहास आहे. आणि म्हणून अशा काळामध्ये आपण एक बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एक नवीन मूल्य दिलेले आहेत, नवीन व्हॅल्यूज दिलेले आहेत. डेमोक्रेसी दिलेली आहे आपल्याला, इक्वॅलिटी दिलेली आहे आपल्याला, लिबर्टी दिलेली आहे आपल्याला, फ्रॅटर्निटी दिलेली आहे आपल्याला. जे प्रिॲम्बलमध्ये आपल्याला दिसून येतं ते सर्व गोष्टी आपल्याला राज्यघटनेमध्ये आहेत. आणि त्यापूर्वी काय होतं की विषमता होती, भेदाभेद होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे, द स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन ग्राउंड ओनली ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, बिलीफ, बर्थ ऑफ प्लेस और एनी ऑफ देम. म्हणजे भारतामध्ये जे पूर्वी भेदाभेद व्हायची, आपल्याकडे जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर किंवा प्रदेशाच्या आधारावर, जन्मस्थानाच्या आधारावर, प्लेस ऑफ बर्थ ज्याला आपण म्हणतो त्याच्या आधारावर, ही भेदाभेद बाबासाहेबांनी घटनेमध्ये नष्ट केलेली आहे. दुसरं सांगितलेलं आहे, द स्टेट शाल नॉट डिनाय एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ ऑर इक्वली प्रोटेक्शन ऑफ द लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. त्याच्यानंतर कोणती संस्कृती निर्माण केलेली आहे, कोणते मूल्य निर्माण केलेले आहेत, जस्टिस आहे. हा जस्टिस कसा आहे, सोशल आहे, इकॉनॉमिक आहे, पॉलिटिकल आहे, लिबर्टी ऑफ थॉट्स आहे, एक्सप्रेशन आहे, बिलीफ आहे, फेथ आहे अँड वर्शिप, इक्वॅलिटी of status and an opportunity, and to promote among them all assuring the dignity of the individual.
ही मूल्ये आपल्या राज्यघटनेमध्ये आलेली आहेत. यालाच आपण संस्कृती असं म्हणतो. तर आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की हे मूल्ये आपण राज्यघटनेमध्ये आणलेले आहेत, परंतु हे मूल्ये इथल्या काही लोकांना मान्य नाहीत. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, पूर्वी काय होते की धर्मसत्तेला सगळे अधिकार होते आणि धर्मसत्ता ही सगळ्या गोष्टीला नियंत्रित करायची. धर्मसत्ता समाजव्यवस्थेला नियंत्रित करायची, राज्यव्यवस्थेला नियंत्रित करायची, अर्थव्यवस्थेला नियंत्रित करायची. आणि म्हणून याला तडा जो दिलेला आहे तो राज्यघटनेमध्ये दिलेला आहे. राज्यघटनेमध्ये त्याच्या विरोधामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून हा जो प्रकार आहे, हा प्रकार किंवा हे जे मूल्य आहेत हे मान्य नसणारी एक व्यवस्था निर्माण करण्यासाठी काही लोक धडपडत होते. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला राज्यघटनेवर टीका करायला सुरुवात केली. दत्तोपंत ठेंगडी यांच्या तिसऱ्या पर्यायाकडे ज्याचं थर्ड वे आहे, या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात, या ग्रंथात भारतीय राज्यघटनेबद्दल देशी संविधानात्मक व्यवस्थेकडे या नावाची प्रकरण आहे. त्याने या ग्रंथाची 192 ते 279 म्हणजे जवळपास 90 पृष्ठे व्यापलेली आहेत. भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून ते हिंदुत्ववादी विचारवंतांच्या टीकेचा विषय हा बनलेला आहे. त्यांची भारतीय राज्यघटनेवर 2 प्रकारची टीका आहे. पहिल्या प्रकारात आमच्या बहुतांश सामाजिक संस्था, आर्थिक संस्था, राजकीय व उर्वरित सांस्कृतिक समस्याची मुळे स्वतंत्र भारताच्या संविधानात्मक संकल्पनेवर, रचनेवर पश्चिमी नीतीचा व आकृतिबंधाचा जो जबरदस्त प्रभाव आहे ती एक टीका आहे. आणि दुसऱ्या प्रकारात भारतीय राज्यघटना भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारशाकडे अजिबात प्रतिबिंब नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे दत्तोपंत ठेंगडी असोत किंवा गोळवलकर गुरुजी असोत, यांनी भारतीय राज्यघटना नाकारण्याचं काम केलेलं किंवा भारतीय राज्यघटनेवर टीका करण्याचं काम केलेलं आहे. गोळवलकर गुरुजी काय म्हणतात, आपली राज्यघटना ही पाश्चात्य देशातील वेगवेगळ्या राज्यघटनांमधील थोडी थोडी कलमे जोडून तयार केलेली एक बोजड राज्यघटना आहे. आपले म्हणावे असे त्या राज्यघटनेत काहीच नाही. आपल्या राष्ट्र जीवनाचे उद्दिष्ट काय आहे, आपल्या जीवनाच्या मूलाधार तत्वे कोणती आहेत यासंबंधी राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वात एक अक्षरही उल्लेख केलेला नाही. म्हणजे इथली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था जी घटनेने निर्माण केलेली संस्कृती होती, या संस्कृतीवर टीका करणारी ही या व्यवस्थेला नाकारणारी एक दुसरी पर्याय व्यवस्था आणावी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून बंच ऑफ थॉट्समध्येच एक उल्लेख केलेला लाला हरदयाळ यांनी कोणत्या प्रकारची त्यांना व्यवस्था आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे असं म्हणावं लागेल. त्यांना अशी व्यवस्था अपेक्षित आहे की ती राज्य व्यवस्था, ती समाज व्यवस्था हिंदुत्वावर आधारलेली असावी. आता हिंदुत्वावर आधारलेली व्यवस्था म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर आपल्याला बंच ऑफ थॉट्समध्येच मिळतं. आणि ज्याचा उल्लेख डॉक्टर रावसाहेब कसबे सरांच्या झोत या पुस्तकामध्ये आहे. त्या पुस्तकामध्ये जो उल्लेख आलेला लाला हरदयाळ यांचा, कशी व्यवस्था आहे त्यांची, त्याने एक उदाहरण दिलेलं आहे की एक इंग्रज अधिकारी होता दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये, आणि त्यांचा जो एक सहाय्यक होता नायडू नावाचा, हा सहाय्यक हा म्हणजे अप्पर कास्टचा जरी असला तरी तो हे होता, ओबीसी या प्रकारात असेल नायडू. आणि त्यांचा एक चपराशी पण होता ब्राह्मण समाजातला. आणि एका दिवशी ते इंग्रज अधिकारी आणि त्यांचा चपराशी जात असतात रस्त्यानं, आणि जात असतानाच रस्त्यावर त्यांना नायडू भेटतो, त्यांचा जो सहाय्यक असतो इंग्रज अधिकाऱ्याचा. आणि मग भेटल्यानंतर नेहमीप्रमाणे ते हस्तांदोलन केलं जातं इंग्रज अधिकाऱ्यासोबत नायडूंचं. आणि त्याच्यानंतर लक्ष त्या नायडूचं त्या ब्राह्मण चपराशाकडे जातो, जो चपराशी असतो. आणि जो नायडू शेकहँड करतो इंग्रज अधिकाऱ्यांना, त्यांचा तो वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांना तो शेकहँड करतो. आणि तो ब्राह्मण चपराशाला मात्र
आपल्या डोक्यावरची पगडी काढतो आणि त्याच्या पाया पडतो. आणि मग तो इंग्रज अधिकारी असं म्हणतो किंवा हे तर माझे सहाय्यक आहेत, तू माझा सहाय्यक आहेस आणि हे तर चपराशी आहेत, ह्या चपराशाच्या तू पाया पडतोस डोक्यावरची पगडी काढून, आणि मी तर तुझा अधिकारी आहे. तो असं म्हणतो, तुम्ही अधिकारी जरी असलात तरी तुम्ही मिलेंचे आहात, आणि हे जरी चपराशी असले तर हे आम्हाला पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न आज आपणाला दिसून येत आहेत. बांधवांनो, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की घटनेमध्ये जी संस्कृती दिलेली आहे, घटनेमध्ये जी मूल्य दिलेले आहेत, हे मूल्ये आपल्याला पुढे नेत असताना बाबासाहेबांनी एक इशारा पण दिलेला होता. आपल्याला सगळ्याला माहित आहे, तो काय मी नव्यानं नाही सांगत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबरला एक भाषण दिलेलं होतं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 26 जानेवारीला आज आम्ही एका कॉन्ट्राडिक्शन परिस्थितीमध्ये जात आहोत. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला समानता आहे, परंतु आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आम्हाला विषमता आहे. म्हणजे इन पॉलिटिकली वी हॅव इक्वॅलिटी, परंतु इन इक्वॅलिटी इन इकॉनॉमिक अँड सोशल. आणि मग ही जी इनइक्वॅलिटी आहे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातली, ही इनइक्वॅलिटी लवकरात लवकर आपल्याला संपवावी लागेल. अन्यथा आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे बळी असणारे लोक मोठ्या कष्टानं आपण ही राजकीय समानता किंवा हे मिळवलेलं आम्ही हे उद्ध्वस्त करतील. हा इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता. याच्याकडे आपण किती गांभीर्यानं बघितलं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहत असताना राजकीय समता ज्यावेळेस आपण म्हणतो, ती तरी नीटपणाने आपल्याला मिळालेली आहे का, किंवा आपण त्याचा तरी नीट वापर करतो का, याचा पण विचार होणं गरजेचं आहे. बांधवांनो, मी त्या लोकांपैकी नाही की फक्त विचाराचा आपण उत्सव साजरा करायचा आणि कार्य काहीच करायचं नाही. मोठमोठे भाषणं द्यायची, कार्य काहीच करायचं नाही, असं नको आहे आपल्याला. आपण चिंतन असलं पाहिजे, आपण कार्य केलं पाहिजे. राजकीय समता जी बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आम्हाला राजकीय समता मिळालेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये दलित समाजातले एक मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया आली होती, इतर समाजामध्ये काय प्रतिक्रिया आली होती शालिनी पाटलाकडनं, याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून ही जी राजकीय मूल्य आहेत, राजकीय समतेचे मूल्य आहेत, ते सुद्धा आपण टिकवणार आहोत की नाही टिकवणार आहोत, याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आणखीन एक सांगितलं होतं आपणाला, आणि ते फार महत्त्वाचं आहे की कुठलीही राज्यघटना असो, कायदा असो, हे तुमचं संरक्षण करू शकणार नाही जर तुम्ही जागरूक नसाल तर. आणि ते बाबासाहेब आंबेडकर असं कोट करतात त्याच भाषेमध्ये, ॲज एक्सपिरियन्स प्रूव्ज राईट्स आर प्रोटेक्टेड नॉट बाय लॉ बट बाय द सोशल अँड मॉरल कन्सायन्स ऑफ सोसायटी. इफ सोशल कन्सायन्स इज सच दॅट इट इज prepared to recognize the rights which law chooses to enact rights will to safe and secure, but the fundamental rights are opposed by the community, no law, no parliament, no judiciary can guarantee them in the real sense of the word. याचा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे जी राजकीय संस्कृती किंवा घटनात्मक संस्कृती ही राज्यघटनेमध्ये आहे, परंतु ती कागदावरच राहता कामा नये, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून एक प्रसिद्ध कवी आहेत आपल्याकडे, लोकनाथ यशवंत, ते असं म्हणतात की बाबासाहेब, तुम्ही आम्हाला राज्यघटना दिली आणि आम्ही बेसावत झालो, दुसऱ्याला पोथीनिष्ठ म्हणता म्हणता आम्ही पोथीनिष्ठ झालो.
ही जी राज्यघटनेची बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली, मोठ्या कष्टानं निर्माण केलेली जी संस्कृती आहे, जे मूल्य आहेत, ते आज संकटात आलेली आहेत. याचा विचार आपल्याला करावा लागेल. घटनात्मक संस्कृती किंवा घटनेचे असणारे मूल्य आज अंडर थ्रेटमध्ये आहेत. काल परवा आपल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की रिझर्वेशन इज नॉट राईट. अशा अनेक घटना आपल्याकडे घडत आहेत. याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन आपण आता जसं म्हणाले लोकनाथ यशवंत किंवा बाबासाहेब तुम्ही राज्यघटना दिली आणि आम्ही बेसावत झालो, तसं राज्यघटना दिल्यानंतर जे लोक टीका करत होती ही राज्यघटना चांगली नाही किंवा ही राज्यघटना अशी आहे, ही राज्यघटना आमची नाही, ही राज्यघटना पाश्चिमात्याची आहे, ते लोक आज टीकेवर थांबलेले नाहीत. तर ही राज्यघटना बदलण्याची भाषा ती लोक करत आहेत. सुभाष कश्यप, ज्यांना कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट समजलं जातं, त्यांनी एक पुस्तक संपादित केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स, प्रॉब्लेम पर्स्पेक्टिव्स नावाचं. अनेक माजी राष्ट्रपती असतील, माजी न्यायमूर्ती असतील, मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, माजी मंत्री असतील केंद्रीय, वेगवेगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा तज्ज्ञ पत्रकार असतील, लेखक असतील, एमिनंट पर्सन असतील, या सगळ्यांना त्यांनी लिहायला लावलं आणि आपल्या राज्यघटनेमध्ये काय काय बदल करणं अपेक्षित आहे याच्या सूचना जवळपास त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या सूचनावर कामसुद्धा सुरू झालेलं आहे. याचा विचार आपण करणार आहोत की नाही करणार आहोत. आणि म्हणून हे जे सुभाष कश्यप असतील किंवा हे जे त्यांचे वैचारिक जे ज्यांचा वारसाचे चालवतात, बंच ऑफ थॉट्स असेल किंवा थर्ड वे असेल, या पद्धतीनं चालणारी जी, या विचारावर चालणारा जो धोका आपणाकडे निर्माण झालेला आहे, त्या धोक्याचा आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर अशा समाजाची निर्मिती करू इच्छित होते की ज्या समाजामध्ये विषमता नसली पाहिजे, ज्या समाजामध्ये इंडिव्हिज्युअल डिग्निटी असली पाहिजे. इंडिव्हिज्युअल डिग्निटीचा किंवा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा विचार करताना आपल्याला 2-3 गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. की आता लोक म्हणतात की आपल्याकडे आता हे नाही, जातीवाद नाही वगैरे वगैरे, परंतु 2 गोष्टी हेलावून टाकणाऱ्या या देशामध्ये घडलेल्या आहेत. एक प्रकरण आहे खैरलांजीमध्ये झालेलं, आणि अरुंधती रॉयने एक पुस्तक लिहिलेलं आहे द डॉक्टर अँड द सेंट. त्या पुस्तकामध्ये सुरेखा भोतमांगेचं त्यांनी लिहिलेलं आहे खैरलांचं प्रकरण, आणि एक तुलना केलेली आहे मलालासोबत, जी पाकिस्तानमध्ये मलाला युसुफजई होती. तिलाही शिक्षणासाठी बंदी करण्यात आलेली होती आणि एकाच दिवशी तिच्यावर हमला झाला, प्राणघातक हमला झाला. ती इंग्लंडच्या दवाखान्यामध्ये गेली, तिथं तिला सुविधा मिळाल्या. ती मॅडोना नावाच्या प्रसिद्ध गायकाने तिच्यासाठी एक गीत अर्पण केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलले, इंग्लंडचे माजी पंतप्रधान बोलले, आणि नोबेलला ती नामांकन सुद्धा मिळालं तिला नोबेल प्राईजसाठी. परंतु महाराष्ट्राच्या खैरलांजीमध्ये सुरेखा भोतमांगे हे जे प्रकरण घडलं, या प्रकरणाची दखल जगामध्ये घेतली गेली का, असा प्रश्न अरुंधती रॉयनं विचारलेला आहे. का नाही घेतलेला? दुसरं प्रकरण आपल्याला रोहित वेमुलाचं माहीत असेल. रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये आशुतोषचं एक पुस्तक आहे हिंदू राष्ट्र नावाचं. त्या आशुतोषच्या पुस्तकाच्या पेज नंबर 40वर 19 जानेवारी 2016ला जी इंडियन एक्सप्रेसमध्ये सुसाईड नोट लिहिली होती, रोहित वेमुलाला या देशामध्ये आत्महत्या करायसारखी परिस्थिती कोण निर्माण करतं? आणि म्हणून डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल या ठिकाणी आपल्याला आहे का, इक्वॅलिटी आपल्याला आहे का, या दृष्टीनं आपल्याला विचार करावा लागेल. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की बहुमताचं अधिराज्य म्हणजे लोकशाही नव्हे, त्या बहुमतामध्ये अल्पसंख्याकाच्या मताला सुद्धा किंमत असली पाहिजे, विरोधी पक्षाला किंमत असली पाहिजे. ही सगळी कॉन्स्टिट्यूशनल कल्चर आहे.
विरोधी पक्षाचं मत काय आहे, अल्पसंख्याकाचं मत काय आहे आणि विरोधी पक्षाच्या मताला तेथील वर्तमानपत्र आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली पाहिजे, अशा प्रकारची कल्पना किंवा अशा प्रकारचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. स्वातंत्र्योत्तर भारताची राजकीय सत्ता अशाच राजकीय लोकांच्या हातात असली पाहिजे असं विरोधी लोकांचं म्हणणं आहे की ज्या लोकांच्याकडे प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राजाप्रमाणे या व्यवस्थेचे संरक्षण करतील, म्हणून त्यांच्यासाठी धर्मभावनेचा आधार आणि जनाधार उभा करावा. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये जी कॉन्सेप्ट आहे डिव्हाइन थेअरी नावाची, या डिव्हाइन थेअरीमध्ये काय म्हटलेलं आहे की राज्य जे आहे हे देवानं निर्माण केलेलं आहे. गॉड एस्टॅब्लिश्ड स्टेट, देवाने निर्माण केलेलं आहे राज्य. आणि म्हणून आणि किंग जो आहे, राजा जो आहे, किंग इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. आणि दुसरं काय, तिसरं तत्व काय आहे त्याच्यामध्ये, किंग इज रिस्पॉन्सिबल टू गॉड अलोन. म्हणजे देर आर 3 प्रिन्सिपल ऑफ डिव्हाइन थेअरी. फर्स्ट इज गॉड एस्टॅब्लिश्ड स्टेट, किंग इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड अँड किंग इज रिस्पॉन्सिबल टू गॉड अलोन. म्हणजे आणि देवाचा असल्यामुळं अंधविश्वास ठेवायचा, देवाला प्रश्न विचारायचे नाहीत, अशा पद्धतीची थेअरी भारतामध्ये येऊ इच्छित आहे. आपल्याकडे राज्यघटना, राजकारण आणि धर्म यांना एकत्र करणं चालू झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी धर्म येतो त्या ठिकाणी मग प्रश्न विचारायचे नसतात, आंधळेपणाने ते पालन करायचं असतं आम्हाला. आणि याच्या उलट युरोपमध्ये झालं होतं. युरोपमध्ये मार्टिन लुथरनं जी क्रांती केली किंवा रॉजर बेकरने जे प्रश्न विचारला की एखादं विधान अरिस्टॉटलनं लिहिलंय किंवा प्लेटोने लिहिलंय म्हणून ते आम्ही मानायचं का, आणि म्हणून तिथं प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. आणि या उलट भारतामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये राज्यघटनेमध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल असतील किंवा प्रिॲम्बल असतील, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये तर वैज्ञानिक दृष्टिकोन राज्याने निर्माण करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. या उलट आपल्याकडे धर्मांध शक्ती किंवा धर्माचा आधार घेऊन राजकारणाची मिक्सिंग केली जाते, धर्म आणि राजकारण. आणि ज्या ठिकाणी धर्म येतो किंवा कारण धर्मामध्ये प्रश्न विचारायचे नसतात, धर्मामध्ये असते ती सोय. तर आणि म्हणून धर्माच्या बाबतीमध्ये एक आपल्याला मी उदाहरण सांगू इच्छितो की धर्म कसा माणसाला आंधळ बनवतो किंवा अंधभक्त करतो. प्राध्यापकासाठी एक परीक्षा असते, सेट परीक्षा, नेट परीक्षा. मी आपल्याला फक्त उदाहरण देऊ इच्छितो की विवेक जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं आहे त्याच्या उलट कसं व्यवहार चालू असतात, त्याच्यासाठी मी फक्त एक छोटंसं उदाहरण आपल्याला समोर ठेवू इच्छितो. सेट परीक्षेला एक पॅरेग्राफ पडला होता. पॅरेग्राफ असा होता बांधवांनो की रविवारचा दिवस असतो, रविवारच्या दिवशी चर्चमध्ये सर्व लोक प्रबोधन ऐकायला येत असतात. ख्रिश्चन लोक प्रवचन ऐकायला यावं लागतं किंवा येतात ते लोक. आणि म्हणून एका दिवशी एका रविवारी तिथला जो प्रवचन देणारा फादर असतो त्या फादरची तब्येत खराब होते आणि तो प्रवचन देण्यासाठी थोडा असमर्थ असतो. आणि लोक आल्यामुळे प्रवचन तर देणं आवश्यकच असतं, प्रवचन तर द्यावंच लागतं. आणि म्हणून तो फादर काय करतो की त्याचा जो शिष्य असतो त्या शिष्याला सांगतो की आजच्या दिवस तू प्रवचन दे. तो शिष्य असं म्हणतो की मी तुमचा शिष्य आहे, आत्ताच आलेलो आहे, मला धर्माबद्दल फारसं माहिती नाही आणि मी प्रवचन नाही देऊ शकत. त्यानंतर फादर त्याला आग्रह करतात आणि आग्रह नव्हे तर आदेश देतात की काही करून तू आजच्या दिवस तू प्रवचन दे. फादरचा आदेश म्हणून तो प्रवचन द्यायला तयार होतो. तसं त्याला त्याच्यातलं काही फार माहिती नसते. प्रवचन होतं, प्रवचन लोक ऐकतात आणि प्रवचन ऐकल्यानंतर एवढे लोक प्रसन्न होतात की सगळेजण जाऊन त्याची तर तारीफ करतात, शिवाय त्या फादरकडे जाऊन म्हणतात की असलं प्रवचन आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीही ऐकलेलं नाही, एवढं भारी प्रवचन आज आम्ही ऐकलेलं आहे. आणि मग फादरला प्रश्न पडतो किंवा यानं काय असं प्रवचन दिलं असेल की प्रत्येकजण येऊन तारीफ करायला लागलं की असलं प्रवचन आम्ही कधीच ऐकलेलं नाही,
असं प्रवचन तुम्हालाही देता येत नाही. आणि म्हणून मग तो त्या शिष्याला बोलावून घेतो आणि फादर विचारतो, किंवा तू असं काय प्रवचन दिलंस की आज प्रत्येकजण येऊन तुझी तारीफ करत आहे, असं प्रवचन आम्ही ऐकलं नाही असं म्हणत आहेत. आणि मग शिष्य त्यांना खरी खरी गोष्ट सांगतो. शिष्य असं म्हणतो की मी प्रवचनच दिलं नाही. मग मी फक्त एक वाक्य बोललो सुरुवातीला, की माझं प्रवचन त्याच व्यक्तीला ऐकू येईल की ज्यानं आयुष्यामध्ये कधीही पाप केलेलं नाही. आणि मी फक्त होठ हलवत राहिलो. प्रवचन कुणालाच ऐकू येत नव्हतं, परंतु त्या प्रत्येकाला वाटायला लागलं की मी काहीतरी पाप केले, मलाच प्रवचन कसं ऐकू येणार गेले, पण तू इतरांना कळू नये म्हणून तो म्हणायला लागला की मला खूप ऐकू आले, मला खूप चांगलं ऐकू आले. याला म्हणायचं अंधविश्वास. आणि हे काम धर्मामध्ये होतं. आणि विवेक काय असतो, की विवेक हा सत्य आणि असत्यामधला अंतर करायला शिकवतो. बाबासाहेबांनी ॲनालिसिस ऑफ कास्ट जे पुस्तक लिहिलं, जे अनडिलिव्हर्ड स्पीच होतं, त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिलं की सत्य हे सत्य म्हणून ओळखा आणि असत्य हे असत्य म्हणून ओळखा. आणि विवेक हा भेद करायला होतो. युरोपमध्ये काय झालं, आणि म्हणून तिथं लोकशाही रुजली, म्हणून तिथं धर्मनिरपेक्ष तत्व रुजले. तिथं काय झालं की ज्या वेळेला विज्ञान आणि धर्म यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला, त्यावेळेला तिथल्या लोकांनी विज्ञानाची बाजू घेतलेली आहे. आपल्याला गॅलिलिओचं प्रकरण माहीत असेल की गॅलिलिओनं सांगितलं होतं की बाबा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. आणि त्या काळामध्ये धर्माची अशी मान्यता होती की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो. आणि म्हणून मग असं सांगितल्यामुळं त्यावेळेच्या लोकांना असं वाटायला लागलं, तिथल्या धर्मपंडितांना वाटायला लागले की हा धर्माच्या विरोधामध्ये बोलत आहे आणि याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला पकडून आणण्यात आलं. आणि पकडून आणल्यानंतर त्याला फटके मारण्यात आले आणि त्याच्याकडे वधून घ्यायला लागले. तू काय म्हणालास की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असं नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं म्हणून त्याला मारलं. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जर जीव वाचवायचा असेल तर हे जे लोक म्हणतात तसंच आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणाला की मला सोडा, तुम्ही म्हणताच ते बरोबर आहे, सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही. त्याची सुटका झाली. मात्र तो घरला जाता जाता मनातल्या मनात पुटपुटला की माझ्या म्हणण्यानं आणि न म्हणण्यानं थोडंच पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबणार आहे. बांधवानो, आपल्याला हा जो विवेक दिलेला आहे, हा विवेक आपण चळवळीसाठी सुद्धा वापरणं गरजेचं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी म्हटलं जातं, बाबासाहेबांनीच कोट केलेलं आहे एका ठिकाणी, की आपण काय करतो की आपण असे ठाम बनलेलो असतो एखाद्या विचारावर, जे की राज्यघटनेमध्ये जी संस्कृती किंवा जे मूल्य आपण सांगितलं, विज्ञानवाद वाढवला पाहिजे, विवेक वाढवला पाहिजे, आपण विवेकाचा वापर करतो का? आपण तर असे, मी जसं म्हणालो की बाबासाहेब तुम्ही राज्यघटना दिली आणि बेसावत झालो, दुसऱ्याला पोथीनिष्ठ म्हणता आम्ही पोथीनिष्ठ झालो, आम्ही विचार करणार आहोत की नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात, कोट केले बाबासाहेबांनी एका ठिकाणी, की सातत्य हा गाढवाचा गुण असतो. कोणताही विचारी माणूस आपल्या पूर्वी व्यक्त केलेल्या मताशी सातत्याच्या नावाखाली स्वतःला बांधून घेत नसतो. सातत्यापेक्षा जबाबदारी ही अधिक महत्त्वाची असते. जबाबदार माणसाने आपण जे शिकलो ते विसरायला शिकलेच पाहिजे. जबाबदार माणसाकडे पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धाडस असलेच पाहिजेत. अर्थात त्यासाठी पुरेशी आणि चांगली कारणे असली पाहिजेत. विचारात शेवटचा शब्द अशी कोणती गोष्ट नसते. हा विचार आपण बांधवानं स्वीकारणार आहोत की नाही स्वीकारणार आहोत. आणि म्हणून आपल्यामध्ये आपण जे कठोरपणा आणलेला आहे, किंवा आपण जे काय कशाचं ॲनालिसिस करायला तयार नाहीत, चळवळीचं ॲनालिसिस तयार करायला तयार नाहीत, की एखादी संघटना असेल किंवा एखादा आपला विचार असेल, चळवळी असतील, याचे आपण ऑपरेशन करायला तयार नाहीत. आपण असे पोथीनिष्ठ झालेलो आहोत की जे की घटनेच्या संस्कृतीपेक्षा वेगळा आहे किंवा त्याच्या विरोधामध्ये आहे, आणि राज्यघटनेमध्ये जे सांगितलेले मूल्य आहेत त्याच्या विरोधामध्ये आहेत.
आजची परिस्थिती जी आहे, या आजच्या परिस्थितीमध्ये विज्ञानवाद हा आपल्याला घेऊन चालावं लागेल आणि भारताची जी वाटचाल आहे, ही भारताची वाटचाल पुढे पुढे जाणारी असली पाहिजे. भारताची वाटचाल ही पाठीमागे जाणारी नसली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा मी आपल्या समोर कोट करू इच्छितो. 4 नोव्हेंबर 1948ला संविधान सभेमध्ये बोलताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, संवैधानिक नैतिकता एक कुदरती स्वाभाविक भावना नहीं है, इसको निर्मित करने सहज ना होगा, इसके बीज की तरह बोना होगा और उत्पन्न करना होगा. हमें मालूम होना चाहिए कि हमारे लोगों का अभी इससे सीखना बाकी है. भारत में लोकतंत्र भारतीय माटी की केवल ऊपरी मात्रा है, उस मिट्टी की जो अनिवार्य रूप से अलोकतांत्रिक है. म्हणजे लोकशाही जी आहे ही आपल्याकडे नवीन आहे आणि इथली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था अलोकतांत्रिक आहे. अलोकतांत्रिक म्हणजे काय की दुसऱ्याचा मताचा आदर करायचा नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीला ही केवळ शासनाचा प्रकार मानत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीला जीवन पद्धती मानत होते. डेमोक्रेसी इज नॉट merely a form of government, it is primarily a mode of associated living, a conjoined communicated experience. It is essentially a attitude of respect and reverence towards fellow men. आणि म्हणून राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे. राजकीय लोकशाही हा केवळ शासनाचा प्रकार असता कामा नये. त्याचं रूपांतर आर्थिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे आणि सामाजिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेला आहे. आज ह्याच्या उलट परिस्थिती आहे आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरला असं वाटत होतं किंवा त्यांची अशी अपेक्षा होती की राजकीय लोकशाहीचा वापर करून आपण सामाजिक लोकशाही रुजवली पाहिजे. राजकीय लोकशाहीचा वापर करून आपण आर्थिक लोकशाही रुजवली पाहिजे. होतंय काय की राजकीय लोकशाही सुद्धा टिकून आहे का नाही हा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपण काय म्हणतो, एक व्यक्ती एक मत एक मूल्य, असं आहे का पण समाजामध्ये? एकीकडे असा समाज आहे की जो करोडो रुपये कमवतो किंवा करोडपती आहे आणि दुसरीकडे असा समाज आहे की ज्याला नॉमिनेशन फॉर्म भरायला जाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. मग हे राजकीय लोकशाहीचे बेनिफिशरीज होतील का? आज आपण म्हणतो की गरीबातल्या गरीब माणसालाही पंतप्रधान होता येते. असं आहे का समाजामध्ये? म्हणजे कुठल्याही माणसाला वयाची विशिष्ट वय पूर्ण करणं, तो भारताचा नागरिक असला त्याला हे होता येतं. कसबे सरांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं की असं म्हणण्यासारखं आहे की मुंबईमधलं ताजमहल हॉटेल हे सगळ्याला ओपन आहे, पण जाता येतं का मध्ये ताजमहल हॉटेलमध्ये? तशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. बांधवांनो, नवीन नवीन लिटरेचर आपल्याकडे येत आहे. नवीन नवीन लिटरेचर आपण वाचलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टीचा विचार केला पाहिजे. नवीन लिखाण चालू आहे. आशुतोष सारखे माणसं असतील, रोहित चोप्रासारखा लेखक असेल किंवा राणा अय्यूब असेल किंवा मग सबा नक्वीचे पुस्तक असतील. 2021च्या रेफरन्समध्ये आपण हे सगळे विचार घेतले पाहिजेत आणि 2021मध्ये त्याची प्रासंगिकता बघून आपण आपली स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. आणि आज त्याच्या उलटं व्हायला लागलेलं आहे. आशुतोष त्यांच्या पुस्तकामध्येच असं म्हणतो की डेमोक्रेसी कॅनॉट सर्वाईव्ह इफ द रूल ऑफ लॉ इज चॅलेंज इन द नेम ऑफ फेथ. आणि मग सुब्रमण्यम स्वामीसारखी माणसं जी आहेत याचं मिसइंटरप्रिटेशन करायला लागलेले आहेत. त्याच्या एका डिबेटमध्ये मी ऐकलं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे फेथ हा शब्द आलेला आहे, प्रिॲम्बलमध्ये जो फेथ हा शब्द आलेला आहे की लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, या फेथ आणि वर्शिपचं मिसइंटरप्रिटेशन करणं चालू आहे. आणि ते सांगायला लागले की हे हिंदू राष्ट्रासाठी आहे फेथ.
याला काउंटर आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून हे जे मिसइंटरप्रिटेशन करणं चालू आहे की राज्यघटनेची थट्टा करणं चालू आहे. एका उपेंद्र बक्षी नावाचा एक लेखक आहे, त्यांच्या एका लेखामध्ये आलेला आहे, जे सुभाष कश्यपचा आताच मी उल्लेख केला की राज्यघटनेमध्ये एवढे बदल झालेले आहेत की ती एक व्यक्ती असं जातोय. कार्टून आलं होतं पेपरमध्ये की एक व्यक्ती एका पुस्तकाच्या दुकानात जातून कॉन्स्टिट्यूशन मागतो, राज्यघटना मागतो, आणि तो दुकानदार सेलर जो असतो, बुक सेलर, तो असं म्हणतो की आम्ही पेरियडिकल्स विकत नाहीत. म्हणजे राज्यघटनेला पेरियडिकल्स म्हणण्यापर्यंतची मजल इथल्या व्यवस्थेत गेलेली आहे. राज्यघटनेच्या प्रती आपल्याला सगळ्याला माहीत आहे, मी सांगण्याची गरज नाही, हे पब्लिक डोमेनमध्ये आहे. राज्यघटनेच्या प्रती जाणण्यापर्यंत या इथल्या जात्यांध धर्मांध लोकांची हिंमत गेलेली आहे. आणि याच्या विरोधामध्ये आपण सगळे सायलंटच आहेत, कोणीही बोलत नाही, कोणता नेताही बोलत नाही. याच्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही. आणि म्हणून केवळ राज्यघटनेमध्ये कलम आहेत, राज्यघटनेमध्ये हे लिहिलेलं आहे, राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, आर्टिकल 17 आहे, ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे किंवा इक्वॅलिटी आहे. आपल्याला आर्टिकल 15 सबक्लॉज 4 आहे, आर्टिकल 16 सबक्लॉज 4 आहे, आपल्याला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे, आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे जॉबमध्ये. याच्यानं हे आता होणार नाही, थांबणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणाले होते की केवळ कागदावर लिहिलेल्या गोष्टीमुळे तुमचं संरक्षण होणार नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल जागरूक राहावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं सुद्धा म्हणतात की सार्वजनिक नीती विवेक निर्माण झाला पाहिजे लोकांमध्ये. हे संस्कृतीचाच भाग आहे, घटनात्मक संस्कृतीचाच भाग आहे की अन्यायाविरोध लढलं पाहिजे लोकांनी. आता राज्यघटनेच्या प्रती जाळल्या तरी सायलंटच आहे सगळं वातावरण. सुप्रीम कोर्ट किंवा न्यायालय वेगवेगळे निवाडे देतं किंवा रिझर्वेशन इज नॉट राईट म्हणतं, तरी परंतु आपण सायलंट आहोत. म्हणजे आपण आपल्या डोक्यात असं घेतलेलं आहे, काही लोकांनी असं डोक्यात घेतलेलं आहे की राज्यघटना आहे, कुणीच काय करू शकत नाही. असं होणार आहे का? आता त्यांच्या वाटचाली झालेल्या आहेत, हा वेगळा विषय आहे राज्यघटनेचा. मी त्याच्यावर या ठिकाणी जास्त नाही बोलणार की कोणत्या अमेंडमेंट झालेल्या आहेत, कोणते अमेंडमेंट करून राज्यघटनेमध्ये काय काय बदल केलेला आहे, बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल झालेला आहे का, आपलं रिझर्वेशन हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे का. आपल्याकडे असं म्हटलं जातं की बाबा राज्यघटना बदलता येते. आताच दुपारी कोणतरी माझ्याशी येऊन चर्चा केली, राज्यघटना बदलता येते, अमेंडमेंट करता येते, पण तो बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करता येत नाही. केशवानंद भारतीमध्ये आलेलं जे जजमेंट आहे 6-7, त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही किंवा पार्लमेंट कॅनॉट अमेंड एनी पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. परंतु बेसिक स्ट्रक्चरचा भाग आमचं रिझर्वेशन आहे का, याचा विचार आपण केलेला आहे का? बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणते विषय आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे का? आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की घटनात्मक संस्कृती जी कागदावर आहे, ही घटनात्मक संस्कृती आपण लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून लोकांमध्ये ही संस्कृती निर्माण केली पाहिजे, हा विचार निर्माण केला पाहिजे. जे मूल्ये, जे व्हॅल्यूज, जे आर्टिकल्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत हे जनसामान्यामध्ये रुजले पाहिजेत, तरच ते यशस्वी होतील. आणि याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता हे एकत्र नसली पाहिजे. धर्मसत्तेचं नियंत्रण राजसत्तेवर असता कामा नये, हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं आहे. सेक्युलरिझम हा शब्द त्याच्यातनंच आलेला आहे. परंतु सेक्युलरिझम आज चेष्टेचा विषय झाल्यासारखा झालेला आहे. आज सेक्युलरिझमची लढाई कमजोर झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. ही सगळी आव्हानं जी आहेत, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज किंवा कॉन्स्टिट्यूशनल कल्चर जे आहे हे अंडर थ्रेट आज झालेलं आहे. याच्यावर आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे, याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडे सुद्धा चुकीच्या पद्धतीनं रूढ होत चाललेल्या आहेत, बाबासाहेबांच्या नावावर वेगवेगळे कोटेशन वापरले चाललेले आहेत,
बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाला मिसकोट करण्याचं काम चालू आहे. विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाकिस्तान ग्रंथ लिहिला, पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडिया, याच्या प्रती किंवा त्याचे पेज नंबर सांगून बाबासाहेब आंबेडकर हे मुस्लिम विरोधी होते किंवा मुस्लिम द्वेष्टे होते, अशा प्रकारची मांडणी वेगळ्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडनं निर्माण होत आहे किंवा तशी चालवली जात आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही सगळे आव्हानं आपल्यासमोर आहेत. आणि म्हणून माझा आग्रह आहे किंवा माझी एक अपेक्षा अशी आहे की याच्यावर कंटिन्यू चर्चा चालू झाली पाहिजे किंवा नवीन नवीन शोधून काढलं पाहिजे आपण. आणि ही जबाबदारी जी आहे ही प्राध्यापक वर्गानं जास्तीत जास्त निभावली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापकाला 3 कामं सांगितलेली आहेत. प्राध्यापकाची 3च कामं असतात असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. नंबर 1 आहे अध्ययन, नंबर 2 आहे अध्यापन आणि नंबर 3 आहे संशोधन. मी प्राध्यापकावर टीका करत नाही, परंतु ह्या विषयावर हे कामं प्राध्यापक करतात का अजून काही कामं करतात हे ज्याचं त्यांना ठरवावं, त्याच्यावर मी बोलणार नाही. परंतु ही जी परिस्थिती आपण बघतो, वर्तमानपत्रातील लेख आपण ज्यावेळेस वाचतो किंवा पुस्तकं ज्यावेळेस वाचतो, त्यावेळेस असं लक्षात येतं की आमच्या प्राध्यापकाचं संशोधनाचं काम कमी आहे किंवा नसल्यासारखं आहे. आज जी पुस्तकं येत आहेत ती पुस्तकं कोण लिहित आहेत? आशुतोषसारखा पत्रकार लिहितो, रोहित चोप्रासारखा अमेरिकेत बसलेला माणूस लिहितो, सूरज एंगडेसारखा एक नवयुवक लिहितो. आपली संख्या जर काढली प्राध्यापकाची किती आहे? यांचं संशोधन चालू आहे का? यांनी नवीन काय सांगितलेलं आहे का? भाष्य कोणी केलेलं आहे का? बाबासाहेबांच्या विचारावर भाष्यकार निर्माण झालेले आहेत का? विशेषतः मला जर विचारलं तर मी बाबासाहेबांच्या विचारावर 3 लोकांना भाष्यकार मानतो. एक मान्यवर कांशीराम साहेब, दुसरे महाकवी वामनदादा कर्डक आणि तिसरे डॉक्टर रावसाहेब कसबे. या 3 माणसाकडनं मला स्वतःला बाबासाहेब आंबेडकर कळालेत असं मी मानतो. बाबासाहेब आंबेडकर कळण्यासाठी किंवा त्यांचा विचार करण्यासाठी अशा भाष्यकारांची गरज असते. बाबासाहेबाला काय म्हणायचं होतं हे आजच्या काळामध्ये कसबे सरांनी त्यांचं झोत असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना असेल किंवा अलीकडे त्यांचा आलेला महात्मा गांधी पराभूत राजकारणी आणि विजय महात्मा हे पुस्तक असेल, हे जे नवीन नवीन मांडणी आहे ही नवीन मांडणी आजच्या प्राध्यापकांना करणं गरजेचं असं मी मानतो. कारण विचार हा सतत पुढे जात राहिला पाहिजे. जसं मार्क्सवादामध्ये अँटोनिओ ग्राम्सी तयार झाला, तसं बाबासाहेबांच्या विचारामध्ये अँटोनिओ ग्राम्सी तयार का होऊ नये? आजचे नवीन जे आव्हानं निर्माण झाले आहेत, नवीन रूपामध्ये आलेले आहेत. जसं इथला जो मनोवादी विचार आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जसं गुलामगिरीमध्ये सांगितलं की अवतार कल्पना होती की ते वेगवेगळ्या अवतारामध्ये येत असतात, वेगवेगळ्या काळामध्ये ते एकाच अवतारामध्ये येत नाहीत, रूप बदलून येत असतात. कुठलंही रूप घेतात त्याचं समर्थन करतात, नवीन नवीन रूपामध्ये येत असतात. ते आपण पहिल्या रूपाचा अभ्यास करेपर्यंत त्यांनी दुसरं रूप बदललेलं असतं. याचं काउंटर करण्यासाठी क्रांती आणि प्रतिक्रांती हे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि ह्याचं काउंटर करण्याची तयारी आपल्याकडे आहे का? मग प्राध्यापकांनी जरूर त्यांचं काम करावं, परंतु बाबासाहेबांचं काम, चळवळीचं कामसुद्धा केलं पाहिजे. आमचे प्राध्यापक मोठ्या हुशारकीनं सांगतात. मी त्या क्षेत्रात असल्यामुळं बोलत आहे. कदाचित दुसऱ्याला ते वेगळं वाटेल किंवा प्राध्यापक वर्ग असेल त्यांनाही वेगळं वाटेल की ते सांगतात की मी कॉलेजमध्ये सकाळी 10ला जातो, संध्याकाळी 8ला परत येतो. काय करता? कॉलेजचं काम करता, समाजाचं काम कोण करणार? आपल्याला जी जॉब मिळालेला आहे, मला हर्षवर्धन कोल्हापूर येणार, मी तहसीलमधनं 37 क्रमांकाचं एक प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि जाहिरातीमध्ये त्या प्रवर्गाला जागा होती म्हणून मला तो जॉब मिळालेला आहे. नुसता जॉब मी हुशार आहे किंवा मला B+ आहे, सेट नेट आहे म्हणून नाही मिळाला. सोबत मला ते 37 क्रमांक असेल किंवा 46 क्रमांक असेल किंवा जो काय शेड्यूल असेल तो क्रमांकाचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि नंतर मला जॉब मिळतो. म्हणजे जसा माझ्या जॉबवर त्या संस्थेचा किंवा महाविद्यालयाचा अधिकार आहे तसं त्या 37 आणि 46 क्रमांक किंवा जो काही क्रमांक असेल त्याचासुद्धा अधिकार आहे. आणि म्हणून मी 12 घंट्यातले जर 8 घंटे तिकडं काम करत असेल तर 2 घंटे आठवड्यातले काहीतरी दिवस मी माझ्या ह्याच्यावर सुद्धा काम केलं पाहिजे.
आणि मी आपलं अकॅडमिक सांभाळून सुद्धा चळवळीचं काम करता येतं. मी अनुभवानं सांगू शकतो. PhDचा तुमचा प्रबंध तुम्हाला चळवळीच्या ह्याच्यावर करता येतो. तुमचे रिसर्च पेपर चळवळीवर लिहिता येतात. आजच्या काळामध्ये बाबासाहेबांचा विचार असेल, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार असेल, अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य असेल, हे नव्यानं मांडता येतं, त्याच्यावर भाष्य करता येतं. आणि ह्या ज्या नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत, काय होतं की आपण जुन्या काळातल्या समस्येचे उत्तरं जुन्या काळातल्या उत्तरानं नाही देऊ शकत. ते जसं रूप बदलतात समोरचे लोक, तसं आपण रूप बदललं पाहिजे. बाबासाहेबांच्या राज्यघटनेतल्या राजकीय तत्वाचा किंवा त्यांना मिळालेल्या एक मत, एक व्यक्ती आणि एक मूल्य याचाच वापर करून त्यांनी सत्ता मिळवली ना. आणि आम्ही काय करलो, बघत राहिलो. आम्ही ती घटनात्मक संस्कृती समाजामध्ये रुजवू शकलो का? ती घटनात्मक संस्कृती आम्ही इतरांपर्यंत नेऊ शकलो का? बाबासाहेबांनी सांगितलेलं आम्ही ऐकलो का? बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं याचा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हा दिवस खूप चांगला आहे. आपलं ऑडिट झालं पाहिजे, आपल्या चळवळीचं ऑडिट झालं पाहिजे, आपल्या विचाराचं ऑडिट झालं पाहिजे, आपण किती अंतर कापलं त्याचं ऑडिट झालं पाहिजे, आपल्याला कुठं जायचं आहे त्याची दिशा ठरली पाहिजे. आणि दिशा ठरवत असताना हे काम मी पुन्हा सांगायला लागलो, हे काम प्राध्यापकाचं आहे. रिसर्च हे तुमच्या विषयामध्ये जसं असतं तसं रिसर्च चळवळीमध्ये सुद्धा झालं पाहिजे. ही अपेक्षा जसं ग्रामसीनं म्हणलं होतं की मार्क्सनं सांगितलं की मध्यमवर्गीय अडथळा आहे, पण ग्रामसीनं सांगितलं की मध्यमवर्गीय क्रांती करू शकतात. आणि म्हणून आपण सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की म्हणजे पढे लिखे लोगोंनी धोका दिया आहे. काशीराम साहेबांनी पुन्हा त्या पढे लिखे लोगोंना घेऊन चळवळ केली. मी साहेबाचं नाव घेतो याचा अर्थ मी BSPत काम करतो असा नाही. मी 2009लाच BSP सोडलेली आहे. कृपा करून कुणी त्याचा म्हणजे वेगळा अर्थही घेऊ नये. काशीराम साहेब होते म्हणून मी BSPत होतो. ज्या काशीराम साहेब जसं निर्माण झालं तसं मी BSP सोडलेली आहे. त्याचा काही संबंध नाही. आजच्या BSP हे काय आहे त्याच्यावर मी बोलणार नाही, तो वेगळा विषय. परंतु मी स्वतः BSPमध्ये आज नाही. आणि म्हणून बांधवांनो, मुद्दा हाच चाललेला आहे की नवीन जी आव्हानं आहेत, आता आपण जे व्याख्यानं ठेवतो, मला आनंद वाटला हे 30 तारखेपर्यंत चालणार. हे व्याख्यानाचे विषय सुद्धा असे नवीन असले पाहिजे. आम्ही काय करायला लागलो, उत्सवप्रिय लोक आहोत आपण. आणि म्हणून आपण आपल्या जयंतीचं सुद्धा रूप हे त्यांच्याच विचारावर केलं सारखं आहे. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की गणेशोत्सव आणि भीमोत्सवामध्ये काही फरक आहे का नाही. आता करोनाच्या काळामध्ये हेच, आता तो करोना जरी वाईट असला तरी फेसबुकमुळं 20-20 व्याख्यान व्हायला खूप चांगली गोष्ट आहे. हे पहिलं होत नव्हतं. आणि म्हणून याचा आपण वापर केला पाहिजे आणि विचारवंतांनी ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. कसबे सरांचा पुन्हा उल्लेख करून सांगतो, त्यांनी एका पुस्तकात असं लिहिलेलं आहे, बहुतेक ते डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना याच ग्रंथामध्ये असावं असं मला वाटतंय. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे चळवळ असते, चळवळीला जर विचार नसेल तर ती चळवळ दिशाहीन असते. आणि म्हणजे चळवळीला जर विचाराची जोड नसेल तर ती चळवळ दिशाहीन असते. आणि विचार असेल तर चळवळीची जोड नसेल तर तो विचार वांज असतो. म्हणजे विचार आणि चळवळ ही हातात हात घालून चालणारी प्रक्रिया आहे, तरच यश आपल्याला मिळू शकतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी शेवटच्या पॉईंटवर येताना मी असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्या पहिल्या पानावर इंग्लिशमध्ये कोट केलेलं आहे. ड्रॉन्ड नावाचं जो व्यक्ती आहे त्याला कोट केलेलं. बाबासाहेब असं म्हणतात की जो विवेकाचा वापर करत नाही तो धर्मांध आहे, जो विवेकाचा वापर करत नाही तो धर्मांध आहे, जो विवेकाचा वापर करू शकत नाही तो मूर्ख आहे, आणि ज्याच्याजवळ विवेकाचा वापर करण्याचे धैर्य नाही तो गुलाम आहे. मला असं वाटतं की आपण या तिन्हीमध्ये कुठं आहोत ते आपण ठरवावं. आणि माझी अशी अपेक्षा आहे की या तिन्हीमध्येही आपण राहू नये. आणि ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून जो बाबासाहेबांचा विचार होता की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करेल, मला असं वाटतं माझ्या नसेल पण तो अजून कोणाच्या तरी 30 तारखेपर्यंत चालणारी ही प्रक्रिया आहे. ह्या व्याख्यानातनं जर आपल्या लोकांना जागृत करण्यामध्ये ही व्याख्यानं यशस्वी झाली तर खरंच चळवळीला काहीतरी बळ मिळेल असं मला वाटतं. बांधवांनो, शेवटी मी सांगताना असं म्हणेल की आजची जी भयानक परिस्थिती आहे, भयावह परिस्थिती आहे,
अजूनही आपल्याला कसं काही वाटत नाही. म्हणजे ज्युडिशरी असे म्हणते की रिझर्वेशन इज नॉट राईट, आपले अधिकार नाही म्हणते आरक्षण, किंवा मग एवढे पदाचे बॅकलॉग आहे, एवढे अन्याय अत्याचार होत आहेत. रोहित वेमुलाचं मी आता सांगितलं, कुणाचे डोळे कापले जातात इंटरकास्ट मॅरेज केलं म्हणून, किंवा कुणाची हत्या केली जाते. एवढे सगळं अन्याय चालू असताना आपल्याला काहीच वाटत नाही. आणि म्हणून काय झालं होतं की वामनदादा ज्यावेळेला होते जिवंत, त्या काळामध्ये त्यांनी ते रचना केलेली. आज तर त्यांनी काय केली असते पता नाही. आणि ती रचना एलिनॉर झिलेट यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. म्हणजे नामदेव ढसाळ असतील, वामनदादा असतील, किंवा मग केशव मेश्राममधल्या ज्या दलित विद्रोही कविता होत्या, त्या सगळ्या जवळपास कविता, दया पवार वगैरे असतील, वामन निंबाळकर, या सगळ्यांच्या रचना ज्या कविता आहेत ह्या एलिनॉर झिलेट यांनी इंग्लिशमध्ये केलेल्या आहेत. आणि आज नामदेव ढसाळ असतील किंवा मग वामनदादा असतील, यांच्या कविता इंग्लिशमध्ये गेल्यामुळं आज युरोपमधली लोक, ऑस्ट्रेलियामधली लोक, आफ्रिकेमधली लोक, अमेरिकेतली लोक दलितांच्या वेदना समजून घेत आहेत. आणि हे जागतिक दर्जावर आज केलेले आहे. त्या एका कवितेमध्ये वामनदादा जे रचना केलेली आहे त्याचा उल्लेख मला या ठिकाणी करावा असं वाटतो. आजच्या परिस्थितीमध्ये ती खूप प्रासंगिक मला वाटते. आणि ते इंग्लिशमध्ये एलिनॉर झिलेटने केलेलं असल्यामुळं मी ते तसंच म्हणतो. त्याचं मराठीत पण आपल्याला सांगता येईल की आय डू नॉट गेट अँग्री, दिस इज माय सिन. हू कॅन आय ब्लेम, टेल मी हू कॅन आय ब्लेम. आय डू नॉट गेट अँग्री, व्हॉट इज सिन? आय डू नॉट गेट अँग्री, दिस इज माय सिन. टेल मी हू कॅन आय ब्लेम, टेल मी हू कॅन आय ब्लेम. मला राग येत नाही हाच माझा गुन्हा. व्हॉट इज माय मिस्टेक, व्हॉट इज माय सिन? माय सिन इज व्हॉट? आय डू नॉट गेट एंग्री. मुझे गुस्सा नहीं आता, यही मेरी गलती है. आणि दोष देऊ कुणा सांगा, दोष देऊ कुणा? भीम माझ्यात होता, मान माझी ताट होती. भीम माझ्यात होता, मान माझी ताट होती. माझ्यातला भीम झाला उन्हा, दोष देऊ कुणा सांगा, दोष देऊ कुणा? आणि म्हणून बाबासाहेबांचं जे वाक्य होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. आणि मी आता जे ड्रॉनला रेफर केलं, जे बाबासाहेबांनी त्यांच्या ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये सांगितलं होतं की धर्मांध, मूर्ख आणि गुलाम या तिन्हीपैकी आम्हाला व्हायचं नाही. आणि म्हणून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं जे वाक्य आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. आणि मला अशी अपेक्षा आहे, मी त्याला गुलाम म्हणणार नाही, पण जे दुर्लक्ष करतात किंवा जे काय म्हणू आपण त्याला, किंवा पोथिनिष्ठ झालेले आहे, आपल्याकडे हा एक फार मोठा थ्रेट आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी विभूती पूजा नाकारली, नायक पूजा नाकारली, आणि लोकशाहीचं ते काय म्हणतो, लोकशाही पुढचं आव्हान आहे किंवा लोकशाहीतला अडथळा आहे असं म्हणाले बाबासाहेब आंबेडकर. आणि कुणाच्याही पायावर तुमचं स्वातंत्र्य अर्पण करू नका, हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की व्यक्ती कितीही मोठी असला तरी त्याच्या चरणावर तुमचं स्वातंत्र्य ठेवू नका. किंवा मग बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स नावाच्या त्यांच्या एका ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की अ मॅन कॅनॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. नो वुमेन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी. नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स फ्रीडम. आणि म्हणून आपल्याकडे हा धोका झालेला आहे. अधिनायक पूजा आलेली आहे, आपल्याकडे व्यक्तिपूजा आलेली आहे. आज मी फेसबुकच्या तरुण मुलांच्याकडे पाहतो, काही पोस्ट वाचतो, त्यांच्या नेत्याला जर कोणी काय म्हणलं तर त्याच्या आईवर, त्याच्या बहिणीवर नाही तसल्या शिव्या दिल्या जातात, नको त्या भाषेमध्ये शिव्या दिल्या जातात. बाबासाहेब म्हणायचे की सगळी माझी लेकरं आहेत. आणि इथं तर एक लेकरू दुसऱ्याच्या आईचा उद्धार करताय, दुसऱ्याच्या बहिणीचा उद्धार करताय. त्याची बहीण याची बहीण नाही का? म्हणजे नेत्यासाठी, तो नेता कोणीही असेल, किती मोठा असेल, हे चॅलेंज आहे बांधवणं आपल्याकडे. आपण विवेकानं चाललं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, किंवा कितीही मोठा व्यक्ती असू द्या,
आणि बाबासाहेबांनी दुसरं एक सांगितलं, ज्याला मी कोट केलेलं आहे किंवा सातत्य ठीक आहे, पण कशामध्येही सातत्य नको आहे ना. एमर्सन नावाचा एक विचार तो असं म्हणतो की अ मॅन हु नेव्हर चेंज हिज ओपिनियन इज लाइक अ पॅग्नंट वॉटर, सडे हुए पाणी की तरह है जो अपनी सोच नहीं बदलता. बदललं पाहिजे. बदलले म्हणून तर एवढी विज्ञानामध्ये क्रांती झाली, युरोपमध्ये वगैरे एवढे शोध लागले. आणि म्हणून आपण आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं, जेफरसनला कोट करून, जो अमेरिकेच्या राज्यघटनेचा निर्माता होता, की एक पिढी दुसऱ्या पिढीला नाही बांधू शकत. आणि म्हणून 2021 मधले जे चॅलेंजेस आहेत, 2021 मधले जे आव्हानं आहेत, या आव्हानाला समोर ठेवून बाबासाहेबांच्या चळवळीवर, बाबासाहेबांच्या विचारावर किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या साहित्यावर, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर, त्याच्यावर भाष्य करून नवीन प्रश्नाला समोर ठेवून हे सोल्युशन आपण काढले पाहिजे बांधवांनो, या मताचा मी आहे. आणि म्हणून अरुंधती रॉयने जे नवीन भाष्य केलेलं आहे, तर डॉक्टर अँड द सेंटमध्ये किंवा अनेक सूरज एंगडेचे काही पुस्तकं आहेत, ही आपण नवीन लेखकांची पुस्तकं वाचली पाहिजेत आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे. याच्यावर अनेक आपल्याला बोलता येऊ शकतं, परंतु मी जाता जाता एकच सांगेल आपल्याला, की हा धोकाही आहे आणि चॅलेंज पण आहे आपल्यासमोर, थ्रेट पण आहे, की आपण असं बेसावध असून जमत नाही. माझ्याकडे रजिस्ट्री असेल, साधं उदाहरण देतो व्यवहारातलं, माझ्याकडे जर रजिस्ट्री असेल जागेची आणि कब्जा दुसऱ्याचा असेल, तर मी ती माझी प्रॉपर्टी एन्जॉय करू शकतो का? साधा प्रश्न आहे. रजिस्ट्री पण माझ्याकडे असली पाहिजे आणि कब्जा पण त्या प्लॉटवर माझा असला पाहिजे. बांधवांनो, मोठ्या वेदनेनं, दुःखानं मला म्हणावं वाटतं की आमच्याकडे फक्त रजिस्ट्री आहे, प्लॉटवर कब्जा दुसऱ्याचाच आहे. हा कब्जा हटवण्याचं काम आपण करणार आहोत की नाही? नाहीतर ज्यानं कब्जा केलेला आहे तो आपल्याकडे रजिस्ट्री एका दिवशी फाडून टाकेल आणि मग आपल्याकडे काहीच उरणार नाही. हा संभाव्य धोका आपण ओळखून आपली वाटचाल केली पाहिजे. त्या दिवशी मला आनंद वाटला, कॉम्रेड अशोक उपाडे साहेबांनी सांगितलं की आम्ही असा आग्रह करणार नाही, कोण कशामध्ये आहे, कोण कोणत्या संगतीत. खूप स्तुत्य असं ते त्यांचं वक्तव्य मला वाटलं. आणि खरंच जे पुरोगामी विचार मंच हे प्रेरणादायी काम करत आहे. अनेक या मंचाच्या मुलांचा, तरुण मुलांचा उल्लेख त्यांनी त्या दिवशी केला. माझ्या काही तेवढी लक्षात नावं राहिलेली नाहीत, परंतु नावं जरी लक्षात राहिली नाही तरी तुमचं काम मात्र माझ्या कायम लक्षात राहील. आणि आपण मला या ठिकाणी संधी दिलात. बांधवांनो, पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, दोनच गोष्टी आपण लक्षात ठेवा. तरुण आणि शिकलेला माणूस यांना हातात हात घालून चालणे गरजेचं आहे. तरुणाला मार्गदर्शनाची गरज आहे आणि मार्गदर्शन करणाऱ्याला चवळीची गरज आहे. या दोघांनी हातात हात घालून पुढे चाललं पाहिजे. आणि ह्याचा मला आनंद वाटला आज, की ही जी जयंती, ही जे व्याख्यान चालू आहे, आपल्यावर जे आरोप होतात की विशिष्ट समाजाची लोक विशिष्ट महापुरुषाची जयंती करतात, ही परंपरा खंडित करण्याचं काम पुरोगामी विचार मंचने केलेलं आहे. आणि त्याची शाबासकीसुद्धा डॉक्टर रावसाहेब कसबे सरांनी आपणाला दिलेली आहे. मी शाबासकी देण्याच्या उंचीचा आहे का नाही, नसेल कदाचित, परंतु मला आनंद वाटला. आणि असेच आनंददायी प्रसंग आयुष्यात येवोत आणि असंच आपलं व्याख्यान मला पुढे जावं आपल्या कार्याला. आणि 30 एप्रिलपर्यंत जे व्याख्याते आहेत त्यांच्याही व्याख्यानाला शुभेच्छा देतो. आणि मला आपण ऐकलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय भीम, जय भारत.